नमस्कार मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत चालू घडामोडी. महत्त्वाच्या काही बातम्या चाललेल्या आहेत आपल्या अवतीभोवती, त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूयात. पहिली न्यूज आहे, अमेरिकेनंतर आता इस्रायलने सुद्धा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून माघार घेतलेली आहे, सहभाग काढून घेतलेला आहे. ही अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. अमेरिकेनंतर आता इस्रायलने सुद्धा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून सहभाग काढून घेतलेला आहे. आता मित्रांनो, हे जे US प्रेसिडेंट आहेत, जे की डोनाल्ड ट्रम्प आहे, त्यांचं हे स्टेटमेंट आहे, आपण इथं कोट केलेलं आहे आणि हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. आता जो चेंजिंग जिओ पॉलिटिकल गोष्टी चालू आहेत आणि ट्रम्पचं US मध्ये प्रेसिडेंट होणं आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती बरेच इक्वेशन्स चेंज होताना दिसत आहेत. तर त्यामध्ये हे स्टेटमेंट एक बऱ्यापैकी आपल्याला आयडिया देऊन जातं की कोणत्या दिशेने चाललेल्या आहेत गोष्टी. स्टेटमेंट बघा, एखादं, आय एम ऑल्सो प्लीज्ड टू अनाउन्स दॅट दिस आफ्टरनून युनायटेड स्टेट्स विड्रीव फ्रॉम anti-Semitic human right UN Human Right Council and ended all the support for UN Relief and Work Agency. म्हणजे ट्रम्प म्हणतात काय की युनायटेड स्टेट्स आहे तो युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल UNHRC हे जे आहे याला आपण काय म्हणतो, ह्युमन राईट काउन्सिलला UNHRC आणि UN रिलीफ अँड वर्क एजन्सी यातून माघार घेतोय. जो UN रिलीफ अँड वर्क एजन्सीला जो पैसे देतात ते आता त्यांनी बंद करणार आहे. आता इथं एक वर्ड आहे अँटीसेमिटिक, याचा अर्थ होतो अँटी ज्यू. अँटी ज्यू म्हणजे ज्यू विरोधी. सो त्यांचं असं म्हणणं आहे की ह्युमन राईट जे काउन्सिल आहे युनायटेड नेशन्सचं ते ज्यू विरोधी आहे आणि हे पुढे ते असं म्हणतात की अतिरेक्यांना सपोर्ट करते. आता हे आपल्याला असं वाटतं की युनायटेड नेशनची रिलीफ देण्याची आणि वर्क करण्याची जी एजन्सी आहे ती काहीतरी चांगलं काम करत असेल, तर यावरती ट्रम्प सरकार म्हणते की हे पैसे कोणाला देते, हमासला. आता आपल्याला माहिती आहे हमास ही एक अतिरेकी संघटना, तिचं इस्रायल आणि हमास बरोबर युद्ध चालू आहे. तर ही हमास आहे ही पॅलेस्टाईनमध्ये एक अतिरेकी संघटना आहे. तिथं गव्हर्नमेंट वेगळं आहे, हमास वेगळं आहे. पण पॅलेस्टाईनमध्ये काय नुकसान झालं तर तिथं त्याचं पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय समुदाय, इव्हन भारत सुद्धा त्याला कंट्रीब्यूट करतो मित्रांनो. म्हणजे जर आपण बघितलं गेल्या काही वर्षामध्ये तर आपण बरेच कोट्यावधी रुपये हे ह्या UN रिलीफ अँड वर्क एजन्सीला दिलेले आहेत. आणि मग ही UN रिलीफ अँड वर्क एजन्सी पैसे कोणाला देते असं म्हणतात ते, तर हमासला पैसे देते. पॅलेस्टाईन मधली लोक आणि हमास यामध्ये आपण डिफरन्शिएट करणं अवघड जातं आणि ते पैसे ऍक्च्युली हमासला जात आहेत, विच वॉज व्हेरी डिसलॉयल टू ह्युमॅनिटी. सो हा डायरेक्ट अटॅक केलेला आहे ट्रम्प यांनी युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल आणि UN रिलीफ अँड वर्क एजन्सी. तुम्ही पहा की आपले जे फॉरेन मिनिस्टर आहे जयशंकर, त्यांनी पण पूर्वी एकदा बोलताना सांगितलं होतं की युनायटेड नेशन्समध्ये म्हणजे संयुक्त राष्ट्रामध्ये बदल करण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे. आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये जी परिस्थिती आहे युनायटेड नेशनची ती अतिशय दयनीय आहे, अतिशय आपण म्हणू की अपारदर्शक आहे. त्यामध्ये ट्रान्सपरन्सी काही नाही आहे आणि ते जर आणायचं असेल आणि त्यामध्ये आपल्याला रिफॉर्म करणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला या गोष्टींवर दिसतंय. आता पुढे काय आहे, टुडे आय ऑल्सो टूक ऍक्शन टू रिस्टोर अवर मॅक्सिमम प्रेशर पॉलिसी ऑन इरानियन रिजिम. पुढे ते काय म्हणतात, आम्ही इराणवरती सर्वात जास्त प्रेशर टाकणार आहे. आता रिझन घ्या, कारण काय आहे, हेच इराण होतं, त्यांनी हमास आणि हिजबुल्ला या दोन संघटनांना सपोर्ट केला होता इस्रायलवरती अटॅक करायला. सो आता या इस्रायल त्याचबरोबर इराण जे आहे ते न्यूक्लिअर विपन बनवतोय असं त्यांच्यावरती आरोप आहे. तर आता ट्रम्प म्हणते की सरकार म्हणते की आता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अजून पूर्णपणे सँक्शन्स टाकणार आहे इराणवरती आणि आता इराणचं जे ऑइल एक्सपोर्ट आहे ते आम्ही झिरोवरती आणणार आहे सँक्शन्स टाकून. आता भारताच्या दृष्टीने पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, कारण इराणकडून आपण मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल, नॅचरल गॅस इम्पोर्ट करतो आणि आपले त्यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत इम्पोर्टच्या बाबतीमध्ये, कारण आपल्याला त्यांच्यापासून एनर्जी सिक्युरिटीचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे, तर आपण एक पोर्ट डेव्हलप करतोय, केलंय ऍक्च्युली इराणमध्ये. आता जर आपली ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते जर इराणवरती पूर्णपणे सँक्शन्स टाकले तर भविष्यात बघूया आपण की हे गोष्टी कशा उलगडत आहेत. अँड डिमिनिशेस द रिजिम्स कॅपॅसिटी टू फंड टेरर थ्रू आउट द रिजन अँड द वर्ल्ड.
तर इराण हा एक प्रकारे वर्ल्डला जे टेररिझम आहे खरं तर पाकिस्तान पण आहे, पण असो, तर इराण जे पूर्ण टेररिझमला सपोर्ट करते तर त्याचे पूर्ण फंड सुकून टाकण्यासाठी किंवा सोकून घेण्यासाठी हे एक वेगळ्या प्रकारचं काय आपण म्हणू असा स्टँड घेतलेला आहे की जो अतिशय हार्श आहे ट्रम्प यांनी घेतलेला आहे. सो आपल्याला यामधून दोन मुद्दे दिसत आहेत की आता UN जे आहे, युनायटेड नेशन जे आहे, त्याचा जो आताचं करंट स्वरूप आहे ते फार काळ राहील किंवा ती त्याची लेजिटिमसी म्हणू आपण, ती आता राहिलेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट आहे की टेरर पॉलिसी जी आहे वर्ल्डची त्यामध्ये आता चेंजेस करावे लागणार आहे. नाव गुड टेरर आणि बॅड टेरर अशा कन्सेप्ट राहणार नाहीये. आता जसंच हे स्टेटमेंट दिलेलं आहे की लगेच इराणच्या बाजूनी पण इस्रायलच्या बाजूनी पण इस्रायलचे जे मिनिस्टर आहेत फॉरेन अफेअर्सचे त्यांनी पण ते स्टेटमेंट दिलेलं आहे. द डिस्क्रिमिनेशन ऑफ अगेन्स्ट अस इज क्लिअर. इन UNHRC, Israel is the only country with an agenda item dedicated solely to it. ते काय म्हणतात की UNHRC मध्ये असे रिझोल्युशन येतात की ते रिझोल्युशनचं टार्गेट फक्त इस्रायल असतो. मग त्यांनी इथे एक डेटा कोट केलेला आहे. इस्रायल हॅज बीन सब्जेक्ट टू ओव्हर 100 कंडेमनेटरी रिझोल्युशन्स, ओव्हर 20% ऑफ ऑल रिझोल्युशन्स पास बाय द काउन्सिल. म्हणजे आतापर्यंत जेवढे रिझोल्युशन पास केलेत त्यातले 20% रिझोल्युशन हे एकट्या अगेन्स्ट इस्रायल पास केलेले आहेत कंडेमनेशनसाठी. आणि हे जे रिझोल्युशन आहेत हे UNHRCने इराण, क्युबा, नॉर्थ कोरिया आणि व्हेनेझुएला जिथं डिक्टेटरशिप आहे ह्या देशांविरुद्ध जे रिझोल्युशन पास केलेत कंडेमनेशनचे त्याच्या एकत्रित रिझोल्युशन पेक्षा जास्त रिझोल्युशन त्यांनी एकट्या इस्रायलच्या अगेन्स्ट पास केलेले. आणि हे डिस्क्रिमिनेशन आहे. म्हणजे काय आता लक्षात घ्या की जुनं जे गव्हर्नमेंट होतं डेमोक्रेटिक आणि आता जे नवीन गव्हर्नमेंट आले त्यांच्या आउटलुक जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये अतिशय जास्त फरक आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बरेच गोष्टी बदलताना दिसतील. आता आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे UNHRC काय आहे. याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल. ही एक सबसिडी संस्था आहे कोणाची, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची. काही दिवसामागे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे जे प्रमुख आहेत ते भारतामध्ये आलेले, ती एक न्यूज आपण कव्हर केलेली होती. तर ते प्रमुख कोण आहेत आणि ते कोणत्या देशाचे आहेत याची माहिती तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहा. आपले 2 दिवसामागेच आपण हा विषय कव्हर केलेला होता. आता याचा उद्देश काय आहे, जगभरात मानवी हक्काचा प्रसार आणि प्रचार करायचा आणि संरक्षण करण्यासाठी जबाबदारी घ्यायची. सो मानवी हक्काचा प्रचार आणि प्रसार आणि संरक्षण हा त्याचा उद्देश आहे. त्याची स्थापना कधी झालेली आहे 2006 मध्ये. सो युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिलची स्थापना झालेली आहे 2006 मध्ये. या काउन्सिलमध्ये 47 सदस्य आहेत जे की महासभेद्वारे 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. सो UNHRC मध्ये 47 सदस्य असतात. ते सदस्य 3 वर्षासाठी निवडले जातात आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली जी आहे त्या असेंब्ली थ्रू ते निवडले जात असतात. सो ह्या फॅक्ट्स आपल्यासाठी एकदम महत्वाच्या आहेत, एक्झामला विचारू शकतात. आता युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सी या दोघांवरती ट्रम्प यांनी निशाणा साधलेला आहे. त्यातली ही दुसरी संस्था युनायटेड नेशन रिलीफ आणि वर्क एजन्सी. आता रिलीफ म्हणजे काय की पूर्ण जगातील जे लोक आहेत ते पॅलेस्टाईनमध्ये जे काही झालं तर त्यांना मदत करण्यासाठी ही एक संस्था उभा केली आहे. तर हे आपल्याला असं समजू नका की युनायटेड नेशन रिलीफ आहे म्हणल्यावरती जगात सगळीकडे रिलीफ वर्क करत असेल, तर नाही. यांचं जे काम आहे ते मध्य पूर्वेतील पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत पुरवण्यासाठी जबाबदार असलेली संस्था आहे. म्हणजे हे पॅलेस्टाईन मधले जे निर्वासित आहेत त्यांना फक्त ही कंपनीज म्हणा ही मदत करते. सो याला पूर्ण जगातील देश आहेत ते कंट्रीब्यूट करत असतात आणि भारत ही त्याचा एक पार्ट आहे. म्हणजे भारत ही त्याला पैसे प्रोव्हाइड करतो, जे की आता नवीन सिनेरिओमध्ये विचार करावा लागेल. आता ही संघटना लक्षात घ्या 1949 ला, म्हणजे 1949 भारत स्वतंत्र होऊन फक्त 2 वर्ष झाली होती तेव्हापासून UN रिलीफ आणि वर्क एजन्सी ही काम करते. म्हणजे हे एक महत्वाचं आहे कधीपासून काम करते. आणि तेव्हापासून म्हणजे टेरर इज नाही का इकॉनॉमी आहे, एक टेरर इज अ इकॉनॉमी. कारण तुम्ही लक्षात घ्या पॅलेस्टीन हा एक छोटासा पार्ट आहे आणि 1949 मध्ये तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी त्यांना रिलीफच्या नावावरती भला मोठा फंड प्रोव्हाइड केला जातो. जर एवढा मोठा फंड तिथल्या पॉलिटिशियन आणि तिथले जे इलाइट लोक आहेत त्यांना जर मिळत असेल तर ती हा मुद्दा किंवा हे जो वाद आहे ते का मिटवतील, हा एक विचार करायची गोष्ट आहे.
सो पैसे संपले तर कदाचित त्यांचं वाद चालू ठेवण्याचं कारण पण संपेल, कारण गेले एवढे वर्ष ते फक्त रिलीफवरती चाललेले देश आहेत. पुढचं पाहूया. दिल्लीमध्ये आता जस्ट विधानसभा इलेक्शन झालेले आहेत आणि 8 तारखेला याचा रिझल्ट आहे. तर आपल्याला आता पाहायचं की हा पुढे 60% पर्यंत गेलेला आहे, 60.80% झालेलं आहे. आपण हा जो आकडा आहे तो 5 पर्यंतचा बघितलेला आहे. सो आता याच्यामध्ये आपल्याला महत्वाची फॅक्ट बघायची ती म्हणजे एकूण विधानसभाच्या जागा किती आहेत, तर 70 आहेत दिल्लीमध्ये. 1991च्या 69वी घटना दुरुस्ती जी झाली होती, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट झालेला होता 1991ला, त्या अंतर्गत दिल्लीला एक विशेष दर्जा दिलेला आहे, नाही का, केंद्रशासित प्रदेश आहे पण त्याला एक विशेष दर्जा दिलेला आहे. आणि दिल्लीमध्ये राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून एक त्याची स्थापना झाली, म्हणजे आपण नॅशनल कॅपिटल टेरिटरी असं म्हणू आपण याला, स्थापना झालेली आहे. आणि राज्य विधानसभा आणि मंत्री परिषद तयार केलेली आहे. सो 1991च्या कायद्यानुसार दिल्लीला विधानसभा मिळालेली आहे आणि त्याला एक विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे, नॅशनल कॅपिटल टेरिटरी म्हणून. सो हे आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत दिल्लीच्या विधानसभाच्या पार्श्वभूमीवर माहिती असाव्यात. तिसरी न्यूज आहे महत्वाची, प्रधानमंत्री गती शक्ती. आता ही चर्चेमध्ये आहे कारण ही फर्स्ट एव्हर इन्फ्रास्ट्रक्चर, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅन, भारतामध्ये जो पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्यासाठी एक प्लॅन केला पाहिजे, म्हणून एक प्लॅन केला होता. त्या प्लॅनलाच त्यांनी गतिशक्ती असं म्हणलेलं आहे. सो याचे मेन गोल काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. वस्तू आणि लोकांची सहज हालचाल सुलभ करण्यासाठी मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी पाहिजे. सो पहिला यातला मुद्दा आहे मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी. जर आपल्याला प्रश्न विचारला की गतिशक्तीबद्दल खालचं काय बरोबर आहे, किंवा 4 स्टेटमेंट दिले असतील गतिशक्तीबद्दल, तर इट इज अ मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आहे, तर बरोबर आहे. दुसरा आहे सुधारित प्राधान्यक्रम, संसाधनाचा इष्टतम वापर आणि क्षमतांची वेळेवर निर्मिती. आणि तिसरा आहे असंबद्ध नियोजन, मानकीकरण आणि मंजुरी यासारख्या समस्यांचे निराकरण. म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टी आपण म्हणू की इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून, त्या प्रकारे सर्व गोष्टींचं निराकरण, काही प्रॉब्लेम असेल तर ते सिंगल विंडो क्लिअरन्स टाईप गोष्टी व्हाव्यात यासाठी ही योजना राबवलेली आहे. सो ही फक्त लक्षात घ्या, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड कामं करते. तिसरा आहे, चौथा आहे न्यूज, भारत रणभूमी दर्शन इनिशिएटिव्ह. 77वा लष्कर दिनानिमित्त संरक्षण मंत्रालयाने भारत रणभूमी दर्शन उपक्रम सुरू केलेला आहे. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकतं, कोणत्याही एक्झामला विचारलं जाऊ शकतं. भारत रणभूमी दर्शन कार्यक्रम आता संपूर्ण भारतातील रणांगण पर्यटनाला, बॅटलफील्ड टुरिझमला चालना देण्यासाठी आहे. म्हणजे लक्षात घ्या, लोकांना बऱ्याच गोष्टी पाहायला आवडत असतात, जसं की आता गलवान व्हॅलीमध्ये एक भारत आणि चायनाच्या इलेक्शनमध्ये भारत आणि चायनाच्या सैनिकांमध्ये हातापायी मारामारी झालेली होती आणि त्यामध्ये बरेच सैनिक मृत्यू पावले होते. तर त्यामुळे गलवान चर्चेमध्ये आलं होतं. बऱ्याच लोकांना इच्छा असते गलवान पाहण्याची. किंवा आपण बॉर्डर मूवी पाहिला होता आणि त्यामध्ये बॉर्डरमध्ये 1971चं जे वॉर होतं त्यामधलं जे लोंगेवाला पोस्टचा तो सीन आहे जिथं ते युद्ध झालेलं आहे, बऱ्याच लोकांना ते पाहण्याची इच्छा असते. पण ते आता कसं आहे, आर्मीच्या कंट्रोलमध्ये आहे. सो आता लोकांना जर त्या गोष्टी पाहायच्या असतील तर मग त्यांना ते आता उपलब्ध करणार आहे सरकार. कोण कोण करणार आहे हा, तर भारतीय लष्कर, राज्य सरकार आणि पर्यटन मंत्रालय यांच्या सहकार्याने त्यांनी हा उपक्रम केलेला आहे. आणि उपक्रमासाठी त्यांनी 77 स्थळ, ऐतिहासिक स्थळं निवडलेली आहेत. किती? 77वा दिवस आहे, 77वा लष्कर दिन आहे, तर त्यानिमित्त 77 स्थळं निवडलेली आहेत. मग त्यामध्ये लोंगेवाला असेल, गलवान व्हॅली असेल, यासारखे जे प्रसिद्ध गोष्टी आहेत त्या सुद्धा आता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सो इथे एक महत्वाचं आहे की बॅटलफील्ड टुरिझम, म्हणजे ज्यांना बॅटल कुठे झालेले, कसं आहे तिथे, त्या गोष्टी पाहिजे असेल तर त्याची सोय केलेली आहे. नेमॅटोड काय आहे? हे प्लांट पॅरासाइट नेमॅटोड आहे, भारतातील शेतीसाठी धोकादायक बनते. हे काय आहे तर एक निमोटोडा फायलम यातला एक सूक्ष्मजंत आहे, अतिशय संख्या जास्त असते. याचा मेन आहे, लक्षात घ्या, हे मुक्त जीवित आणि परजीवी आहेत, वनस्पती, प्राणी आणि मानवांवरती परिणाम करतात. नेमॅटोड्स माती, गोडे पाणी आणि सागरी वातावरणासह विविध वातावरणामध्ये वाढतात. सो एकंदरीत हे पॅरासाइट आहे, प्लांट पॅरासाइट, ज्याच्यामुळं शेती, ॲग्रिकल्चरल नुकसान, शेतीचं नुकसान बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे.
आता हे काय करायला पाहिजे, याच्यासाठी मॅनेजमेंट काय करायला पाहिजे, तर पहिली गोष्ट आहे की प्लांट रोटेशन करायला पाहिजे. कारण त्यांचं जे जीवनचक्र आहे नेमॅटोडचं, जी लाईफ सायकल आहे, जीवनचक्र म्हणजे आपण म्हणू लाईफ सायकल आहे, तर ही लाईफ सायकल पूर्ण होऊ नये, ती कुठेतरी मध्ये तुटावी म्हणून काय केलं पाहिजे, तर प्लांट रोटेशन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की प्रतिरोधक वनस्पतींच्या जाती ज्या आहेत, जे नेमॅटोडला प्रतिरोध करणाऱ्या वनस्पतींच्या जाती आहेत, तर त्या विकसित करायला पाहिजेत. आणि तिसरं काय आहे, तर बायोलॉजिकल कंट्रोल एजंट्स वापरणे, नेमॅटोडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बायोलॉजिकल कंट्रोल एजंट्स वापरणे हा तिसरा आहे. तर आपल्याला हे मॅनेजमेंट, हे 3 स्ट्रॅटेजी, आपल्याला ह्या 3 गोष्टी माहिती पाहिजेत, एक्झामच्या दृष्टीने पण महत्वाच्या आहेत. पुढे हायर हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया हा एक नवीन आता एक कमिशन स्थापन होणार आहे. आणि हे काय करणार आहे, तर सध्याचं जे UGC आहे आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE जे आहे, आता लक्षात घ्या, टेक्निकल एज्युकेशन इंजिनिअरिंग वगैरे जे कॉलेजेस आहे त्याची मान्यता कोण देतं, हे AICTE. आणि तुम्हाला जे विद्यापीठ आहेत, पुणे विद्यापीठ वगैरे, त्याला कोण आहे, तर हे UGC मान्यता देत असते. सो आता हे दोघांच्या जागी आता काय करणार आहे, ते हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया निर्माण करणार आहेत. तर हे माहीत पाहिजे. आता आपल्याला हे माहिती आहे की एक एज्युकेशन पॉलिसी आलेली होती 2020 मध्ये, त्याचं नाव आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. या अंतर्गत असं नॅशनल हायर एज्युकेशन कमिशन म्हणून एक कमिशन स्थापन झालं पाहिजे, अशी एक प्रस्ताव देण्यात आलेला होता. आणि त्यासाठी त्या अंतर्गतच आता हे याची निर्मिती होणार आहे. सो आपल्याला आता हे महत्वाचं आहे की माहिती असलं पाहिजे त्या रिलेटेड गोष्टी. पुढचं आहे गुजरात अनाउन्सेस युनिफॉर्म सिव्हिल कोड. लक्षात घ्या, गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं की उत्तराखंडनी पण युनिफॉर्म सिव्हिल कोड जारी केला होता. आता गुजरात पण एक नवीन आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या आपल्याला एक्झाम मध्ये काय इम्पॉर्टंट आहे या दृष्टीनं, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हे संविधानामध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये त्याची तरतूद आहे, तर त्याची तरतूद आहे घटनेच्या कलम 44 मध्ये. कलम 44. आता युनिफॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं, 44 कसं लक्षात ठेवणार, युनिफॉर्म म्हणजे समान, आणि कलम पण बघा 44 आहे, समान आहे, 4-4 समान कलम आहे, 44 युनिफॉर्म. सो कलम 44 आहे हे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं आहे. आणि हे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहे, मार्गदर्शक तत्वे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, DPSP म्हणतो, त्याच्या अंतर्गत हे कलम 44 येतं. आता याचा उद्देश काय आहे, तर समान हक्क सुनिश्चित करणे, सर्व नागरिकांसाठी समान हक्क सुनिश्चित करणे हे त्याचा प्राथमिक उद्देश आहे. त्याचबरोबर आता तुम्ही पहा की लिव्ह इन रिलेशन संबंध, त्यातून जे निर्माण झालेली मुलं आहेत त्यांची वैधता, विवाह नोंदणी, मालमत्तेचे हक्क, याच्याशी रिलेटेड जे काही आत्ताच्या कायद्यामध्ये तर थोडे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम सुद्धा त्यांनी दूर होतील असं त्यांचं म्हणणं आहे. स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारे उत्तराखंड हे आता थोड्या दिवसामागे पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचं आहे ब्रुसेलोसिस रिपोर्टेड इन केरला. काय आहे, हा बॅक्टेरियामुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. आणि हा एक झुनोटिक आहे. झुनोटिक म्हणजे काय आहे, तर हा प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरणारा आजार आहे. सो दूषित म्हणजे जे आपण म्हणू ना, मॅन ॲनिमल जो जिथं संपर्क येतो, तर प्राण्यांमध्ये तो रोग असेल तर प्राण्यांमधून तो माणसांना होऊ शकतो. आणि हा आता रिपोर्ट झालेला आहे केरळामध्ये. सो आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये बरेच रोग असे आहेत की जे इबोला आपण घेऊया, H5N1 आपण लक्षात घ्या, ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतात की जे संसर्गजन्य आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. सो आता गेल्या काही वर्षामध्ये हे जे आता कोविडचा होता, जो की संसर्गजन्य रोग होता, सो जे हे झिका व्हायरस आहे, तर हे जे गेल्या काही दिवसामध्ये चर्चेत आहेत, तर असं आहे की या वर्षी किंवा पुढच्या 1-2 वर्षामध्ये आयोग या वरती सायन्समध्ये प्रश्न विचारू शकतं किंवा करंट अफेअरमध्ये पण प्रश्न विचारू शकतं. सो हे जे वेगवेगळे रोग आहेत ते आपल्या लक्षात काय ठेवायचे, ते कुणामुळे होत आहेत, तर हा कुणामुळे होतोय, तर बॅक्टेरियामुळे होतोय. या रिलेटेड एकदम सिंपल प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढे चायना चँग E7 मिशन. आता चायना आपल्याला माहितच आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चायनाची प्रगती चालू आहे सध्या. आणि या ना त्या कारणाने चायना कायम चर्चेत असतं. सध्या जगातली दुसरी बिगेस्ट इकॉनॉमी आहे आणि जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब असं समजलं जातं.
पूर्ण जगामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याचं 1/3 मॅन्युफॅक्चरिंग एकटं चायना करतं. आणि जर तुम्ही 1 नंबरचं चायनाचं मॅन्युफॅक्चरिंग समजलं आणि 2 पासून ते 10 पर्यंतचे तुम्ही बाकीचे जे देश आहेत मॅन्युफॅक्चरिंग रँकमध्ये, त्या सगळ्याचं मॅन्युफॅक्चरिंग एकत्र केलं तरी चायना एवढं मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. सो मित्रांनो, लक्षात घ्या की सुपर पॉवर होण्याच्या दिशेने चायनाची वाटचाल चालू आहे आणि त्यातच एक नवीन मिशन आहे, ते म्हणजे चांग-ई-7. हा प्राथमिक उद्देश काय आहे? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याच्या बर्फाचे साठे शोधणे. भारत हा पहिला देश आहे ज्यानं चंद्राचा दक्षिण ध्रुव पाहिलेला आहे, लक्षात घ्या. आता आपल्यानंतर आता हा चायनाने मोहीम आखलेली आहे. सो वी आर द फर्स्ट. जर चायनाने ते सक्सेसफुल केलं तर चायना विल बी द सेकंड कंट्री. आता याचं काय आहे? पाणी पिण्यासाठी, ऑक्सिजन निर्मितीसाठी आणि रॉकेट इंधन म्हणूनही वापरले जाऊ शकते. कारण वॉटर जे आहे H2O आहे. सो तुम्ही हायड्रोजन त्यातून मिळवू शकता आणि हायड्रोजन ॲज अ फ्युएल वर्क होतं. सो हायड्रोजन जे आहे H2 जे आहे ते फ्युएल तुम्ही म्हणून वापरू शकता. आता याचा वापर काय होणार आहे की तुम्हाला तिथे पण इंधन मिळते. म्हणजे तुम्ही जर उद्या इंटरप्लॅनेटरी काही मोहीम आखणार असेल तर तुम्हाला जर चंद्रावरती पाणी सापडलं तर तुम्ही तिथे वसाहत निर्माण करू शकता, तुमची एनर्जीची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकता आणि तिथून तुम्हाला पुढच्या मोहीम आखणं सोपं जाईल. म्हणजे एक स्पेसमध्ये आपल्याला एक स्टेशन मिळू शकतं. लक्षात, जे सायफाय मूव्हीज आपण पाहिलेल्या असतात पुढच्या 100 वर्षामध्ये आपल्याला खरं होताना दिसेल. जसं पूर्वी नाही का आपण 80s वगैरे मध्ये काही गोष्टी ज्या मूवीमध्ये पाहायचे की जे अशक्य वाटत होतं ते आता आपल्याला दिसतं की असं होतं. त्या प्रकारे हे चाललेलं आहे. सो हे आजचे करंट अफेअर्स आहेत. लक्षात ठेवा चांग-ई-7 मिशन पण. तर हे आजचे करंट अफेअर आहेत. तुम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स आहेत ते सजेशन्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.